गुड मॉर्निंग. आजकाल सकाळी उठल्या उठल्या आजीने दिलेल्या झायलोफोन बरोबर खेळण्यातच प्राव्याचा खूप छान वेळ जातो. तिच्यासाठी ब्रेकफास्टमध्ये गव्हाच्या पिठाचे पॅनकेक करायला घेतले. त्यासाठी 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धा ॲपल मिक्सरला बारीक वाटून घेतला. त्यानंतर ह्या दोघांचं छान असं बॅटर रेडी केलं आणि त्यात चिमूटभर वेलची पूड घातली. तवा गरम करून त्यावर तूप लावलं आणि छोटे छोटे असे पॅनकेक घालून ते दोन्ही साईडने छान भाजून घेतले. माझं ब्रेकफास्ट बनेपर्यंत प्राव्या छान आपली एकटी एकटी खेळत होती. दुपारी तिला झोपेन म्हटलं, पण मॅडम बिलकुल झोपायच्या मूडमध्ये नव्हत्या आणि तिला अशी गुदगुदी केली की ती इतकी गोड हसते की मला सारखं सारखं करावंसं वाटतं. ती झोपतच नव्हती म्हणून तिला थोडा वेळ बाल्कनीत घेऊन बसले आणि तिच्यासाठी मी द्राक्षांचं ज्यूस काढलं होतं ते तिला थोडं पाजलं. संध्याकाळी आम्ही दोघीही रेडी झालो आणि खाली गेलो. मला थोड्या भाज्या वगैरे आणायच्या होत्या. सगळं घेऊन घरी आलो आणि डॅडा गाडीतून काय काय सामान काढतो हे बघण्यातच प्राव्याचं जास्त लक्ष होतं. घरी आल्यावर आज काय मला जेवण करायचं नव्हतं कारण दुपारचं जेवण होतं म्हणून मी फ्रीज साफ करायला घेतला. आणि हा बघा माझा नवरा, जसं त्याला कळालं की मी रेकॉर्ड करते तसा कॅमेरासमोर येऊन अशी नाटकं करायला लागला. माझं काम होईपर्यंत भूषणने बेडरूममध्ये ही नेट लावली कारण आजकाल प्राव्याला खूप मच्छर चावतात म्हणून आम्ही ही नेट ऑर्डर केली होती. तुम्हाला याची लिंक हवी असेल तर कमेंट करा. आणि रात्री झोपायच्या आधी प्राव्याने मस्त बाजूच्या ताईंबरोबर नाईट वॉक केलं. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉग.